वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून सोलापूरमध्ये 2 महिन्यात गोळ्या झाडून घेण्याचे 3 घटना घडलेल्या आहेत। या अगोदर 7 ऑक्टोबर 2023 रोजी सहाय्यक पोलीस अधिकारी आनंद मळाले व दुसरी घटना 16 नोव्हेंबर 2023 रोजी राहुल शिरसाट आणि सोलापूर जिल्हा कारागृहामध्ये कार्यरत असणारी विकास कोळपे यांनी गोळी झाडून घेऊन जीव संपवण्याचा प्रयत्न केला आहे। औरंगाबाद ग्रामीण विरगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर रोडगे यांनी बौद्ध होमगार्ड विशाल अल्हाट याला 6 डिसेंबरला चैत्यभूमीला का गेला, भीम जयंती कशी करतो, जातीवाचक शिव्या दिल्या म्हणून विरगाव पोलीस स्टेशन समोरच विष प्राशन केले। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचक त्रासाला कंटाळून हे सर्व घटना घडलेल्या आहेत। मागासवर्गीयांवर सातत्याने अत्याचार होत आहेत। या सर्व घटनेचे सीबीआय चौकशी व्हावी, दोषींवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना करण्यात आले आहे। यावेळी हॉस्पिटलमध्ये जाऊन विकास कोळपे यांची भेट घेतली व तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले। यावेळी जननायक विश्वभूषण कांबळे, राहुल दुपारगुडे, रोहित शिंदे, ऋषिकेश काटे आदी भीमसैनिक उपस्थित होते। दिवसांदिवस अन्य अत्याचार वाढत आहेत। महाराष्ट्र सरकारचं याकडे लक्ष नाही। 250 हत्याकांड महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत। त्याच पद्धतीने सोलापूरमध्ये पोलीसमध्ये कार्यरत असणारे आनंद मळाले हे गोळी मारून घेऊन स्वतःचं जीवन संपवलेलं आहे। त्याच पद्धतीने आमचे बंधू राहुल शिरसाट यांनी गोळी मारून घेऊन जीव संपवण्याचा प्रयत्न केला। त्याच पद्धतीने आमचे मित्र जिल्हा कारागृहामध्ये कार्यरत असणारे हे कामावर होते विकास कोळपे यांनी 3 गोळ्या झाडून घेतल्या, 3 गोळ्या आरपार झाल्या। ह्याचा सर्वस्व याला जबाबदार कोण? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून हे जीवन संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्याच पद्धतीने सरकार म्हणते की एकीकडे बेटी पढाव एकीकडे बेटी बढाव आणि दुसरीकडे म्हणते की भारत अमृत 75वा अमृत महोत्सव साजरा केला जातोय आणि तिसरीकडे आमच्या समाजावर अन्य अत्याचार मागासवर्गीयांवर अन्य अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत। याकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष नाही आणि आम्ही आत्ता कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या सर्वाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। आणि औरंगाबादमध्ये एक बौद्ध बांधव विशाल अल्हाट हा पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिसांच्या जाचाला कंटाळून तू 6 डिसेंबरला काय केला, जयंती कशी करतो साजरी म्हणत हा पोलीस स्टेशनच्या समोरच विष प्राशन करून आपला जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सर्वाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। संबंधित जे आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे।